मोबाईल एक रेकॉर्डिंग आणि एक चिठ्ठी पाठवली। त्यात पीआय साहेब सूर्यवंशी आणि रासकर यांच्या नाव यांनी मला जीव मारण्याची धमकी दिली असं त्यांनी मला सांगितले आहे। त्याच्यामध्ये काढून टाकील तुला काय करू हा त्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या नवऱ्याला वैयक्तिक धमकी देता हे का हा माझा प्रश्न। त्यांच्याकडे प्रतिबंधाचा टेबल होता, त्यांची कारवाई तर सगळ्या पूर्ण होत्या, त्यांच्यावर कुठं काही नाही, पण त्यांच्या साथीला सूर्यवंशी हा कामाला होता टेबलला त्यांच्या साथीला। तर साहेबांचं म्हणणं की तो रात्रीच्याला कलेक्शन करतो, तो वाळूचं हे करतो, तर तुम्ही त्याला समजून घेतलं पाहिजे, त्याला कलेक्शन करतो तो वाळूचं हे करतो, तर तुम्ही त्याला समजून घेतलं पाहिजे। तर साहेबांचं म्हणणं की तो रात्रीच्याला कलेक्शन करतो, तो वाळूचं हे करतो, तर तुम्ही त्याला समजून घेतलं पाहिजे। आता मला जास्त भीती वाटते, कारण माझ्या नवऱ्याला काय झाल्यावर मी पियायचं काय घेऊन बसू आणि ह्या कर्मचाऱ्याचं मी काय घेऊन बसू, त्याच्यामुळे मला बाकीचं काय माहिती नाही। मला माझा नवरा पाहिजे, नाही नवरा भेटला तर मी माझी पोरं इथं पोलीस स्टेशन समोर येऊन आम्ही ठरवू काय करायचं। इंदापूर पोलीस ठाण्यातील एक प्रामाणिक पोलीस हवालदार अचानक गायब झाला असून त्याच्या गायब होण्यामागे थेट पोलीस निरीक्षक व त्याचे सहकारी जबाबदार असल्याचा गंभीर आरोप समोर येत आहे। हवालदार विष्णू केमदारणे हे आपल्या प्रामाणिक कामासाठी ओळखले जात होते, मात्र आता ते एक चिठ्ठी सोडून गायब झाले असून त्या चिठ्ठीत त्यांनी 3 वरिष्ठ सहकाऱ्यांकडून जीवाला धोका असल्याचा थेट उल्लेख केला आहे। या प्रकरणात सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे विष्णू केमदारणे यांचं एक कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आहे। या रेकॉर्डिंगमध्ये पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हे केमदारणे यांना शिवीगाळ करत गाडून टाकतो, लाथा घालतो अशा प्रकारच्या धमक्या देताना स्पष्ट ऐकू येत आहे। विष्णू केमदारणे हे प्रतिबंधात्मक कारवाई विभागात कार्यरत होते। त्यांच्या टेबलवर त्यांचे सहकारी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी कार्यरत होते, मात्र सूर्यवंशी हे रात्रभर पोलीस निरीक्षक कोकणे यांच्यासाठी वाळू तस्करांकडून हप्ते वसूल करण्याच्या खास कामात गुंतले असल्यामुळे त्यांना थेट पोलीस स्टेशनच्या कामातून सूट दिली जात होती। परिणामी संपूर्ण जबाबदारी केमदारणे यांच्यावर येत होती। प्रचंड कामामुळे त्रासलेल्या केमदारणे यांनी एके दिवशी सरळ कोकणे यांना विचारले, सूर्यवंशी काम का करत नाही? बस एवढंच विचारल्यामुळे त्यांना धक्कादायक धमक्यांना समोर जावं लागत आहे। शेवटी निराशा होऊन ते घरातून निघून गेले। त्यांच्या चिठ्ठीत लिहिलं आहे की माझं काही बरं वाईट झालं तर सूर्यकांत कोकणे, रासकर आणि सूर्यवंशी जबाबदार असतील। या पार्श्वभूमीवर हवालदार केमदारणे यांच्या पत्नीने थेट पोलीस ठाण्यात येऊन सूर्यवंशी व निरीक्षक कोकणे यांच्यावर वाळू माफियांकडून पैसे वसूल करण्याचे गंभीर आरोप देखील करण्यात आले आहेत। प्रशासन गप्प का? या सर्व प्रकरणामुळे एक गंभीर प्रश्न उपस्थित होतो। प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची सुरक्षा कुठे आहे? जे अधिकारी माफियांशी संगनमत करून काम करत आहेत त्यांच्यावर कारवाई होणार की नाही? त्यांना संरक्षण मिळणार की नाही? त्यांनी वर्दी घालून न्याय द्यायचा, तेच जर अन्याय करणारे ठरत असतील तर सामान्य जनतेचा पोलिसांवरचा विश्वास कसा टिकेल? विष्णू केमदारणे त्यांच्या पत्नींची मागणी काय? या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी। विष्णू केमदारणे यांना ठावठिकाणा शोधून त्यांना सुरक्षित परत आणावं। वाळू माफियांशी संगनमत करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून गुन्हा दाखल करावा। पुढील अपडेट पाहण्यासाठी आमच्या सोबत जुळून राहा। मात्र रात्रीपासून ते बेपत्ता आहेत, नेमकं काय प्रकरण आहे आणि त्यांनी एक घरामध्ये चिठ्ठी ठेवलेली आहे, ती चिठ्ठी काय आहे आणि काय नेमका मुद्दा काय आहे? तुम्ही आता पोलीस स्टेशनला आला, काय तक्रार तुम्ही दाखल केली? पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं? माझे मिस्टर मी सकाळी उठले 7ला, त्याच्या आधीपासून घरात नाहीत। मी 8च्या नंतर रोज सकाळी क्रिकेट खेळायला जातात, 8च्या नंतर मी त्यांच्या मित्रांकडे चौकशी केली, तर मी सकाळी परत 8:30 वाजता माझा मोबाईल बघितला, तर माझ्या मिस्टरांनी माझ्या मोबाईल एक रेकॉर्डिंग आणि एक चिठ्ठी पाठवली। त्यात पीआय साहेब सूर्यवंशी आणि रासकर यांच्या नाव यांनी मला जीव मारण्याची धमकी दिली असं त्यांनी मला सांगितले आहे। त्याच्यामध्ये कशामध्ये सांगितलं? चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहून ठेवलं। म्हणजे चिठ्ठी आधी त्यांनी मी मोबाईलवरची बघितली, परत मी घरामध्ये बघितल्यावर मला बेडच्या ड्रॉवरमध्ये चिठ्ठी सापडली। त्यात परत मी रेकॉर्डिंग ऐकलं तर पीआय साहेबांची धमकी अशी आहे की
म्हणजे नाही का तुला गाडून टाकील, तुला काय करू. खात्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या नवऱ्याला वैयक्तिक धमकी देता हे का, हा माझा प्रश्न. तुम्हाला काय वाटतं की ह्या प्रकरणामध्ये का धमकी दिली गेली? नेमकं तुमच्या मिस्टरांनी तुमच्या बरोबर काहीतरी गोष्टी शेअर केल्या असतील की काय झालं, ते कशामुळे मला म्हणत होते त्यांच्याकडे प्रतिबंधाचा टेबल होता, त्यांची कारवाई तर सगळ्या पूर्ण होत्या, त्यांच्यावर कुठं काही नाही. पण त्यांच्या साथीला सूर्यवंशी हा कामाला होता टेबलला, त्यांच्या साथीला. तर साहेबांचं म्हणणं की तो रात्रीच्याला कनेक्शन करतो, तो वाळूचं हे करतो, तर तुम्ही त्याला समजून घेतलं पाहिजे. तुम्ही काय त्याला म्हणजे आणि कधी काय बोलायला गेले की मी वरिष्ठ आहे, नाही तू वरिष्ठ आहे, तू त्याच्याकडे कामं करून घेतली. तो तर काय म्हणायला गेले की तो म्हणायचा साहेबांनी बघून घेतील. साहेबांना म्हणलं माझा नवरा त्यांना म्हणला की मला दुसरा कर्मचारी द्या माझ्यासोबत कामाला, तरी साहेबांनी दिला नाही. मग ह्यांची दोघांची काही खरखर झालेली ही मला माहित नाही, मी गावाकडे होते त्याच्यामुळे माहिती नाही. पण गेल्या महिन्यापासून ना त्यांची पगार नाही, काय नाही, ते ड्युटीला कुठं हजर झाले नाहीत, काय नाही. मी विचारलं तर म्हणायचं मला सुट्टी काढली म्हणायची. त्याच्यावर मला काय बाकीचं माहिती नाही. मी 2 दिवसासाठी इंदापूरला चला म्हणलं, आता पोराची शाळा भरली, चला म्हणलं इंदापूरला, तर ते येत बी नव्हते. ते म्हणायचे नाही मला जायचं नाही. मी म्हणलं का, तर नाही तुला सांगतो परत. आणि त्यांनी मला काही बोललेच नाही. रात्री फक्त जरा टेन्शन मध्ये होते, काल दिवसभर फिरत होते. काल 5 वाजता मी आपलं मनाला शांती म्हणून त्यांना देवस्थानी पण घेऊन गेले की त्यांच्या एक प्रकारे त्यांच्या मनाला शांती भेटावी म्हणून. पण त्या रेकॉर्डिंग मध्ये नुसार तर मला वाटतंय की पीआय साहेबांना नाही ना तसा अधिकार नाही ना. तुम्ही ड्युटी संदर्भात काय बी माझ्या नवऱ्याला बोला, पण धमक्या देणं हे कुठे, गाडून टाकील असेल, पीआय बघितले असेल, हे माझं फक्त म्हणणं आहे. माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. नाही मिळाला तर मी पोलीस स्टेशन समोर माझे लेकर बाळासोबत मी पोलीस स्टेशनवर आत्महत्या करेन. या व्यतिरिक्त काय वाद आहेत का, असं काय तुमच्या संपर्कात किंवा बोलण्यात आलं का? गेले महिनाभर मग तुम्ही राहत कुठं होता? मी गेल्या 25 एप्रिल पासून मी गावाकडे, यात्रा होती त्याच्यामुळे आम्ही गावाकडे गेलो होतो. 27 एप्रिलला ते आले तिकडं. 27 एप्रिल पासून ते कामावर नाहीत. मी त्यांना विचारलं तुम्ही का सुट्टीवर आहे, तर त्यांनी सांगितलं ते काही सांगत नव्हते. 1-2दा फक्त म्हणले मी बाहेर चाललोय, बारामतीला चाललोय, एवढ्या विकेट तर काय नाही. ते गेले 15 दिवसात तर एवढ्यासारखे करत होती की काय सांगायचं नाही. तरी पण आम्ही नाही का ते तसे करतात म्हणून मी बाकीचा त्यांना वैयक्तिक कोणताही त्रास दिला नाही. माझा काही तुम्ही शोध घेतला का त्यांचा, कोणाकडे गेले वगैरे काय वाटतं का? यापूर्वी पण ते अशा पद्धतीनं बेपत्ता झाले होते आणि त्याचे तक्रारी देखील पोलीस ठाण्याला दाखल आहेत अशी पण माहिती. याच्यापूर्वी पण ते गेले होते, पण ते असं नव्हतं ना गेले की कुठली चिठ्ठी ठेवून त्यांना कोणी धमकी देऊन. ते आमचा वैयक्तिक प्रॉब्लेम होता घरचा, त्याच्यामुळे ते गेले होते. गेल्या 2-4 वर्षामध्ये पण गेले होते. पण त्यांना असं नाही. आता मला जास्त भीती वाटते, कारण माझ्या नवऱ्याला काय झाल्यावर मी पियायचं काही घेऊन बसू आणि ह्या कर्मचाऱ्याचं मी काही घेऊन बसू. त्याच्यामुळे मला बाकीचं काही माहिती नाही. मला माझा नवरा पाहिजे. नाही नवरा भेटला तर मी माझी पोरं इथं पोलीस स्टेशन समोर येऊन आम्ही ठरवू काय करायचं. तर केमदराला म्हणा नीट राहा. तू आतापर्यंत पीआय बघितली असते, मी गाडून टाकेन म्हणा तुला, तर तुझं मुंडी बी वर निघणार नाही. असते मी गाडून टाकेन म्हणा तुला, तर तुझं मुंडी बी वर निघणार नाही. नाही ते काय बोलत नव्हता. तुझी काय लायकी आहे म्हणा, तुझ्यासारखे असे 56 लोक असे पालते घातलेत मी. तुम्हाला नव्हतं तुमच्याविषयी काय नव्हतं बोलत. त्याची लायकी काय, त्याची काय लायकी मला सांगा. त्याला जर असे शहाणपणा बोलत असेल ना तो, तर त्याचं घर काना घात करायला त्याने असं नखरे करू नये. आपल्या पायरीप्रमाणे राहा. जे गेले घरी कुठे राहता? बारामतीमध्ये का बांगेत? बारामतीत पोहोचले नाही आता शेटपळापाशी सर. काय झालं, गेला का केमधरने गेला? हा गेला सर. जातो म्हणला घेऊन येतो. आणि मला सांगा ड्युटी बुकला MLC ला कोण होतं? MLC ला सय्यद फौजदार माने, आता नाईटला त्याचं नाव होतं. आणि त्याच्या अगोदर दुसरी MLC ला अजून 2 जण होते सर. कोण कोण? हा कोण? सय्यद फौजदार माने आणि अजून एक नाव होतं. ते काय झालं, हा ते होले होता. होलीला परत काय आरोप पार्टी काही तर लागली. मग केमदारनीला सांगितलं होतं दिवसा. केमदारने कसं काय म्हणलं तुम्ही? मग केमदारनीच होतं ना होलीच्या ऐवजी. होलीला काहीतरी आरोप पार्टी लागली. होले आणि SI मानेचं नाव होतं. होलीला परत काय आरोप पार्टी होती त्याची म्हणून बोईटीनी ह्याला सांगितलं होतं वाटतं केमदारनीला दिवसा. मग बाकी MLC बोईट हेच घेतलं ना मग केमदारनी.
नाईटला मानेचं नाव आहे त्याच्यात. बरं, मग आता केमधनेचं काय म्हणणं होतं? मी म्हणलं मी आता नाशिकवरनं 2-3 दिवस झालं जाऊन आलोय, उद्या माझी साप्ताहिक सुट्टी, गावाकडे जायचं होतं, म्हणला कशाला मला द्यायचं असं म्हणत होते. मग मानेला पाठवायचं ना तुम्ही, त्याला कशाला सांगितलं? मानेला फोन केला की मग केमदारने वरडायला लागल्यावर ठाणे अंमलदार होते, काळेंना चार्ज दिला होता मी. मग काळेंना म्हणलं एकदा त्या मानेला फोन करून सांगा. ते बी काही ते काळेंना नाही वगैरे म्हणलं वाटतं, असं काहीतरी झालं. मग केमदारनेच गेला. माझ्या देखत त्या केमदारने जातो म्हणणं, मी तक्रार घेऊन येतो असं म्हणून तो गेला गाडीवर, मोटरसायकलवर. नाही काय बडबड करत होता का? नाही बडबड नाही, मला बोलत होता. तुला कळतलंय का मला मी काय एमएलसी कशाला देतो असतं. अरे म्हणलं साहेबांनी सांगितलं, आता तू एमएलसी केलं दिवसभर म्हणून मी तुझं नाव सांगितलं. म्हणलं तू दिवसभर बाकीच्या सगळ्या एमएलसी तूच केल्या. साहेबांनी विचारलं, मला कळवतं. मग मला तो चिडला होता माझ्या, मला कळत होता. आणि एखादा माणसाला तो रात्री 4:30ला एमएलसी दिली बावड्यावाल्यांनी आणि आपण जबाब घेत नाही त्याचा, आणि आता कंप्लीट 24 तास झाले, तर त्याला जबाबदार कोण आहे? ठाणे अंमलदार आणि एमएलसी वालेच आहेत ना. आणि तो माणूस माझ्याकडे दुपारी पण येतोय आणि त्यावेळेस होले एमएलसी वाला येईल म्हणून सांगितलं होतं मी सकाळी पण. आणि आता परत तो माणूस म्हणतोय आम्हाला हे फाट्या मारतात लोक, साहेब काय करायचं आम्ही? तर त्यातली तर आम्ही काय करणार? आम्ही तर तेच सांगणार ना. तर केमधनेला म्हणा नीट राहा, तू आतापर्यंत पीआय बघितले असतील, मी गाडून टाकेन म्हणा तुला, तर तुझं मुंडी बी वर निघणार नाही. नाही ते काय बोलत नव्हता. तुझी काय लायकी आहे म्हणा, तुझ्यासारखे असे 56 लोक असे पालते घातलेत मी. तुम्हाला तुमच्याविषयी काय नव्हतं बोलत. त्याची लायकी काय, त्याची काय लायकी मला सांगा. त्याला जर असे शहाणपणा बोलत असेल ना तो, तर त्याचं घर काना घात राहील. त्याने असं नखरे करू नये, आपल्या पायरीप्रमाणे राहावं. बरोबर आहे का नाही? आज सकाळपासून तो माणूस त्या माणसाला काय बोलतो, वकील माणूस आहे, त्या माणसाने 2 वेळेस यायची काय गरज आहे पोलीस स्टेशनला? आणि ऐका ना, आणि ह्याने थोबाड बंद करावा ना. ह्याचं थोबाड लोकांसमोर बोलतो का काही पण? त्याला 2 मिनिटात भिगूनला हाकलून देईन त्याच्या गांडीला घालून, 2च मिनिटात. नीट राहो, नखरे करू नाही त्यांनी. आता मला असं वाटतं की जाऊ द्या, कामाचा व्याप खूप आहे पोलीस स्टेशनला, स्ट्रेस असतो लोकांना, म्हणून मी आपलं प्रेमाने बोलतो. याचा अर्थ मी घाबरतो किंवा मला काही कळत नाही असं नाही. मी सगळ्याला मुंडी उभा करणारा माणूस आहे. तुम्ही बघताय सगळं. मला फ्रंटला राहणारा माणूस आहे मी. आणि कुणी तुर्रम खा असू दे, कुणाच्या तुर्रम खाला घाबरत नाही. मी कामं करतो, मला कामं जमतं, डेअरिंग बी आहे, तेवढं हार्डवर्कर पण आहे. त्यांची काय लायकी, ह्यांची गांडीला पाय लावून बसत हे 4 तासामध्ये विचार केला तर. तो काहीतरी बोलणं, त्याची भाषा जी होती ती चुकीची होती, एवढंच मला म्हणायचं आज. नाही मला कळलं होतं, जेव्हा माझ्यावर चिडला होता, मला शिवाय देत होता. तुला कळत तुम्हाला तरी का बोलावं? तुम्हाला बी नाही बोलावं ना, काय गरज आहे? तुम्ही काय चुकीचं थोडं सांगत होते? नाही मी त्याला सांगितलं होतं काय झालं म्हणून. काय झालं, साहेबांनी मला सांगितलं का नाही रवाना का केलं म्हणून माझ्यावर चिडला होता. अरे म्हणलं पीआय साहेबांनी सांगितलं मला म्हणून मी रवाना केलं. असं तुला सांगता येत नाही का? मी आता 4 दिवस झालो, आज झालोय असं मला म्हणतो. अरे तुला लय मस्ती आहे एवढी, तर त्या भोईटेचं काय ऐकतो तू? भोईटेचं कशाला झेलतो तू? त्याला सांगायचं ना भोईटेला की तुम्हाला मी करणार नाही म्हणून. तिथं तर झेलत बसतो का? खोट आहे? तुला कोणी सांगितलं? आम्हीच म्हणतो ना की 3 दिवस होता तर कशाला झकमारी करायला आला? विनोद तेच खवळत होता ना. तुला कोणी शांतपणा करायला लावला होता म्हणला. भोसले त्या बोईटीने दुसरा माणूस दिला असता ना. कशाला एमएलसीचा बोकांडी घेतलाय? विनोद त्याला तेच खवळत होता. यांनी बोकांडी कशाला घ्यावा? काय गरज पडली? विनोद त्याला तेच खवळत होता. तू करायचं नाही ना मग शांतपणा. मग विनोद कोण? विनोद रासकर होता का तिथं? रासकर, हा. आणि ते गेलो नव्हतं का? घरी गेलं नाही का ते? नाही गेला विनोद, मगाशीच गेला. माझ्या आधीच निघाला. आणि हे काळे आहेत ना ठाण्यामध्ये, 4 घेऊन त्यांच्याकडे. कसं आहे की हे पोलीस स्टेशन आहे, हेवी कामाचा व्याप आहे हे मला माहिती आहे. म्हणून मी आपल्या लोकांना रिलॅक्स पण ठेवतो, रिलॅक्स पण बोलतो. याचा अर्थ असं नाही समजावं ना कोणी. आता त्याची एक डायला एंट्री केली लंबी चौडी,
तुला काय बोंबलायचे कुत्र्यासारखं बोंबलत बस आणि 2 मिनिटाचं भिगवणला सोडलं तर काय करत बसू ना. आपल्याला वाटतं जाऊ द्या चाललंय व्यवस्थित राहतंय सांभाळलं पाहिजे तर नखरे करून आहे ना. आणि तुला लय एवढे ऐकलं तू कशाला ड्युटी लावून घेतो. भोटीला सांगायचं त्यांनी की माझ्याने होणार नाही मी खूप थकलोय. कशाला तुम्ही फोन केला असं त्याला. बरोबर आहे. तुम्ही फोन कशाला करा त्याला नाहीच करू शकत ना. आज इंदापूरमध्ये तालुक्यात बघा पब्लिक काय लाईक करते आम्हाला आमच्या कामामुळं. कालच्या एवढ्या गर्दीमध्ये लोक म्हणत होते काल ह्यांची काय लाईक आहे. ह्यांनी तर कचरा केलेला आहे सगळा पोलिटिशियनचा. का खोट आहे. वस्तू ते लोक काय एवढे येडे नाहीत. कालच्या ह्याच्यावर काय म्हणत होते लोक काल की साहेब फक्त PI साहेब तुम्ही बोला. हे तहसीलदार PWD ह्यांचं काय तुम्ही ऐकलं का शब्द काल. हे उगाच थोडे म्हणतात लोक. एवढे लोक वाईट नाहीत साहेब. लोकांना कळतं सगळं. खरं साहेब. लोक एवढे वाईट नाहीत. इंदापूरचे लोक म्हणत असतील लोक आपले वाईट आहेत. अजिबात नाही. माझं म्हणणं आहे इंदापूरची पब्लिक पण खूप चांगली आहे. असं नसतं. चलो ठीक आहे जाऊ सावकाश. ओके. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.